स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, मी तुम्हाला आता जे व्हिडिओमध्ये दाखवते ती आहे माझी छोटीशी गॅलरी आणि त्या गॅलरीतले काही ग्लिम्स मी तुम्हाला शेअर करत आहे। तर इथे समोर ना तुम्हाला हे शमीचा वृक्ष म्हणजे शमीचं छोटंसं झाड दिसत आहे। तर या शमीच्या झाडाचे काय महत्त्व आहे, त्यामागे कोणती पौराणिक कथा आहे की जेणेकरून शमीच्या वृक्षाला म्हणजेच शमीच्या झाडाला ना एक पूजनीय वृक्ष मानलं जातं, त्याची महत्त्व जे आहे ते कशामुळे वाढलेलं आहे याची सुंदर अशी कथा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्याचप्रमाणे हे शमीचं झाड किती लाभदायी आहे, ते झाड जर आपण आपल्या गॅलरीमध्ये लावलं तर आपल्याला त्याच्यातून काय चांगले परिणाम मिळणार आहेत, त्याचप्रमाणे ते कोणत्या दिशेला आपण लावणार आहोत, या सगळ्याची इत्थंभूत माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हिंदू धर्मशास्त्रानुसार शमी वृक्षाला शुभ झाड मानले जाते। या झाडाची पूजा केली जाते। म्हणूनच रावणाबरोबर झालेल्या युद्धात विजय मिळवल्यानंतर प्रभू श्री रामचंद्राने या झाडाची पूजा केली होती। तसेच पांडवांनी अज्ञातवासात असताना आपली शस्त्रे याच शमीच्या झाडांमध्ये लपवून ठेवली होती, असे या वृक्षाचे वर्णन केले जाते। पौराणिक कथेनुसार शमी वृक्षाची निर्मिती कशी झाली यावर एक कथा ऐकिवात आहे। मालव देशात और्व नावाचे महाज्ञानी महाऋषी राहत होते। त्यांच्या योगकलेने त्यांना हवी ती गोष्ट ते सहज मिळवू शकत होते। याच ऋषीमुनींना शमी नावाची एक मुलगी होती। धौम्य ऋषींचा मुलगा मंदार याच्याबरोबर ती विवाहबद्ध झाली। एके दिवशी हे जोडपे शौनक ऋषींकडे जात असताना वाटेतच त्यांना भुशुंडी मुनींचा आश्रम लागला। त्यांच्या कपाळावर गणेशाच्या कृपेने सोंड होती। ती सोंड पाहून या जोडप्याला हसू आले। त्यामुळे भुशुंडी ऋषी संतापले आणि ते संतापून त्यांनी त्या दोघांनाही शाप दिला आणि हे दोघे दाम्पत्य वृक्ष झाले। हे कळताच शमीचे वडील और्व ऋषींनी व शौनक ऋषींनी घोर तपश्चर्या करून गणपती बाप्पांना प्रसन्न केले व शमी व मंदार या दोघा उभयतांना पुन्हा मानवी रूप देण्यासाठी विनंती केली। परंतु झाले असे की भुशुंडी ऋषी हे गणरायाचे परम भक्त असल्याने त्यांना दुखावून यांची ही विनंती मान्य करणे हे गणेशाला जरा कठीणच झाले। मग श्री गणेशाने असा उपवर दिला की शमी व मंदार रूपी शमी वृक्षाला खूप प्रसिद्धी मिळेल व हा वृक्ष पूजनीय ठरेल। शौनक ऋषी हे ऐकून संतुष्ट होऊन तिथून निघून गेले। मात्र और्व ऋषींचे या वराने समाधान झाले नाही। ते अग्निरूपात या वृक्षात वास करू लागले। म्हणून शमी वृक्षाला अग्निगर्भ शमी असे म्हटले जाऊ लागले। म्हणून कोणत्याही शुभ होमासाठी शमी वृक्षाच्या समिधा अत्यंत आवश्यक असतात। त्यांच्या घर्षणाने अग्नी निर्माण होतो। गणपती बाप्पाला तसेच भगवान शिवांना शमीपत्र अतिशय प्रिय आहे, म्हणून त्यांच्या पूजेत त्यांना शमीपत्र अर्पण केले जाते। मात्र हे शमीपत्र कोणत्याही अमावस्येला किंवा सोमवारच्या दिवशी तोडू नये। आपल्या घरात किंवा गॅलरीमध्ये जर आपण शमी वृक्ष लावलेला असेल आणि जर तो काही कारणाने सुकून गेला असेल तर त्या शमी वृक्षाची पाने किंवा त्याची जी फांदी आहे ती कधीही कचऱ्यात टाकून देऊ नये किंवा ती कोणाच्या पायदळी लागेल असं टाकू नये। तर ती जी काही शमीची पानं आहेत ती भगवान शिवांना किंवा गणपती बाप्पाला अर्पण करावीत। त्याचप्रमाणे त्याच्या ज्या पण काही फांद्या आहेत त्या व्यवस्थित कटिंग करून एखाद्या डब्यात भरून ठेवाव्यात आणि जेव्हा पण आपल्या घरात आपण धूप करू किंवा होम हवन करू तेव्हा या ज्या पण काही शमीच्या फांदीच्या कांड्या आहेत त्या आपण समिधा म्हणून त्याचा उपयोग केला पाहिजे। त्याचप्रमाणे शमी हा वृक्ष राजस्थानमधील राज्यवृक्ष मानला जातो। आयुर्वेदात शमी झाडाचे विशेष असे गुणधर्म सांगितलेले आहेत। त्यामध्ये वेदना भरून निघण्यासाठी, त्या कमी होण्यासाठी तसेच रक्ताभिसरण प्रक्रिया व्यवस्थित होण्यासाठी शमीची पाने उपयोगी ठरतात। ज्योतिषशास्त्रानुसार शमी वृक्षाला शनीचा वृक्ष असे म्हटले जाते। 9 ग्रहांमध्ये शनिदेव हे न्यायाधीश आहेत। कुंडलीमध्ये एखाद्याला शनीची 7.5 सुरू झाल्यास
अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. म्हणून यातून मार्ग काढण्यासाठी शमीच्या झाडाचे उपाय केले जातात. ज्या व्यक्तीला शनीची 7.5 सुरू आहे त्या व्यक्तीने शमीची पाने दर शनिवारी शनिदेवाला अर्पण करावीत, ज्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात व येणाऱ्या अडचणी या लवकर दूर होतात. आपल्या घराजवळच्या परिसरात किंवा आपल्या गॅलरीत किंवा मुख्य दरवाजाच्या बाहेर जर आपण शमीचे झाड लावले असेल तर आपल्या घरातील वास्तुदोष हा कमी होतो. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. तर आता हा शमीवृक्ष आपण कोणत्या दिवशी आपल्या घरामध्ये लावला पाहिजे किंवा नक्की कुठे लावला पाहिजे हे आता आपण पाहूयात. तर आपल्याला शमीचे झाड आपल्या घरात लावायचे असेल ना तर कोणत्याही शुभ दिवशी किंवा शक्य असेल ना तर शनिवारच्या दिवशी आपण हा वृक्ष किंवा हे छोटेसे रोप हे झाड आपण आपल्या घरात लावावे. तर आता हे झाड नक्की आपण घरामध्ये कुठे लावावे, तर आपल्या घरामध्ये जर उत्तर पूर्व भागात जर शक्य असेल किंवा दक्षिण दिशेला शक्य असेल किंवा आपल्याला जर ईशान्य कोपरा मिळत असेल हे झाड लावण्यासाठी तर फारच उत्तम. त्याचप्रमाणे जर आपण हे झाड आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर लावत असू ना तर आपल्या मुख्य दरवाजातून बाहेर पडताना आपल्या उजव्या बाजूला हे झाड येईल अशा पद्धतीने लावायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि आपण कोणत्याही चांगल्या कामासाठी जेव्हा बाहेर पडू ना तेव्हा आपण त्या वृक्षाचे दर्शन घेऊन बाहेर पडू, जेणेकरून आपली कामं आहेत ना ती पूर्ण होतील. तर मंडळी, आता आपण हे पाहिलं की शमीचा वृक्ष किंवा झाड किंवा रोप हे आपण आपल्या घरामध्ये केव्हा लावावे आणि कुठे लावावे. मात्र आता हे झाड लावल्यानंतर आपण या झाडाची अगदी नियमितपणे पूजा करायची आहे. या झाडाला आपण नियमितपणे हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहायचं आहे आणि या वृक्षासमोर, या छोट्या झाडासमोर आपण रोज एक तुपाचा दिवा लावायचा आहे. जर आपल्याला रोज तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर आपण मोहरीच्या तेलाचा दिवा हा नक्की लावायचा आहे. आणि असंही शक्य नसेल ना तर आपण काय करायचं की प्रत्येक शनिवारी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा जे पण आपल्याला शक्य असेल ते आपण लावू शकतो. नाहीतर अजून एक म्हणजे आपण नियमितपणे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिवारी तुपाचा दिवा लावायचा. असं केलं तरी सुद्धा चालणार आहे. मात्र दिवा लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. निदान आठवड्यातून एकदा शनिवारी तरी आपण हा दिवा लावायचा आहे आणि या झाडाला धूप दाखवायचा आहे, ज्यामुळे शनी दोषाच्या त्रासापासून, पीडेपासून आपली लवकर मुक्ती होते. तर मंडळी, असा हा पूजनीय बहुगुणी शमी वृक्ष तुम्ही लावलेला आहे का? असेल तर किती वर्षांपूर्वी लावलेला आहे ते मला नक्की कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. मी लावलेल्या शमी वृक्षाला आता जवळजवळ 1 ते 1.5 वर्षांपेक्षा जास्त वर्ष नक्कीच झालेली आहेत. आणि जर कोणी हा लावलेला नसेल तर येणाऱ्या कोणत्याही शुभ दिनी किंवा तुम्हाला शक्य असेल तर शनिवारी हा वृक्ष आपल्या घरी नक्की लावा आणि तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा. मात्र मंडळी, हा वृक्ष नुसताच लावू नका बरं का. याची योग्य ती काळजी घ्या. त्याला रोज पाणी घाला, त्याची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करा. रोज तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि शक्यतोवर आपण हा वृक्ष सुकू द्यायचा नाही आहे. आणि काही कारणाने जर हा वृक्ष सुकलाच तर त्याची पाने मात्र इतरत्र कुठेही टाकू नयेत, कचऱ्यात टाकू नयेत किंवा कोणाच्या पायदळी येतील असं टाकू नये. तर या झाडाच्या फांद्या आहेत त्या व्यवस्थित कटिंग करून ना आपण त्या होमासाठी किंवा समिधा म्हणून त्याचा नक्की उपयोग करावा. तर मंडळी, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे अनुभव पण मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.